पुढचा पॉइंट आहे सॉल्व ग्राफिकली. पाचवा प्रश्न आहे आता हा. याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा, तर 2x plus y greater than equal to 2 and x minus y less than equal to 1 याचा सोल्युशन सेट करायचा आहे. मग असे सगळे पॉइंट्स गोळा करायचे की त्या सगळ्या पॉइंट्सनी हे पण इन इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे आणि हे पण इन इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. या दोघांचा आतापर्यंत आपण काय केलं, तर फक्त याचा सोल्युशन सेट काढला किंवा याचा सोल्युशन सेट काढला. आता याचा पण काढायचा सोल्युशन सेट, याचाही काढायचा आणि या दोघांमध्ये कॉमन कोण आहे ते शोधायचं आणि तो सोल्युशन सेट दाखवायचा. म्हणजे आपण रिजन दाखवताना या दोघांचा कॉमन पार्ट जो असेल तो दाखवणार आहे. सो फर्स्ट वी ड्रॉ द लाईन. याची लाईन काय झाली, 2x plus y equal to 2 आणि याची झाली x minus y equal to 1. याला फार तर आपण L1 आणि L2 म्हणू शकतो. मग आता खाली आपण असं एक टेबल तयार करू. सो इक्वेशन्स ऑफ लाईन्स. पहिलं इक्वेशन आहे आपलं 2x plus y equal to 2 आणि x minus y equal to 1. आता याचे कोऑर्डिनेट काय घ्यायचे बघा, एकदा x 0 करायचा, एकदा y 0 करायचा. मग आता बघा y 0 केला तर x ची किंमत किती येईल, इथं 1 येईल. म्हणजे पॉइंट झाला आपला 1 0. याला आपण नाव देऊयात a. पुन्हा आता x 0 केला तर y किती येईल, 2 येईल. म्हणजे पॉइंट b झाला 0 2. एक x ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, y ऍक्सिस वरचा पॉइंट. तसंच इथं एकदा y 0 केला तर x आला 1 आणि एकदा x 0 केला y आला -1. हे झाले आपले C आणि D. आता याची इन इक्वेशन्स कशी आहेत, तर इथला सिम्बॉल लिहिलाय फक्त. हे आहे ग्रेटर दॅनचं, तर हे आहे लेस दॅनचं इन इक्वेशन. आता हे जे आहे ओरिजिन साइड आणि नॉन ओरिजिन साइड हे आपण नंतर ठरवूयात. जेव्हा आपले डायग्राम काढून होईल तेव्हा हे लिहूया. हे आधीच लिहायचं नाही, हे नंतर लिहायचं. मग आता बघा आपण डायग्राम काढणार. आता या डायग्राम मध्ये आपण काय केलं, तर पहिल्यांदा एक एक्स ऍक्सिस काढला, एक वाय ऍक्सिस काढला. आता याच्यावर 1 2 3 4 आपण मोजून पट्टीनं घेतले. आता ही डायग्राम मी आधीच काढली होती म्हणून तुम्हाला ही डायग्राम तुम्ही पेन्सिलनं काढायची आहे, ती पेनाने काढायची नाहीये डायग्राम. हा, मग आता पहिला पॉइंट आहे आपला A 1 0. कुठे बघा, एक्स ऍक्सिस वरचा हा पॉइंट आला 1 आणि 0, म्हणजे हा पॉइंट आहे A. त्याच वेळेस B कोण आहे 0 2, म्हणजे इथं आला बघा तो पॉइंट 0 2. मग ही मी स्ट्रेट लाईन काढली, A आणि B मधून जाणारी आली. ही A आणि B मधून जाणारी मी स्ट्रेट लाईन काढली. तिला लगेच इक्वेशन लिहून टाकलं त्याच्या शेजारी 2x plus y equal to 2. हे इक्वेशन पण लिहून टाकायचं नंतर. आता दुसरं C 1 0. आता जिथं A होता तिथंच C आलाय बघा आपला 1 0 आणि D आहे 0 -1, म्हणजे इथं आला. मग या C आणि D मधून जाणारी ही दुसरी लाईन काढली. त्याचं नाव इक्वेशन लिहिलं x minus y equal to 1. आता हे दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना इथंच कट झाली आहेत ना. आता बघा तुमचं पहिलं इन इक्वेशन होतं 2x plus y greater than equal to 2. त्याची स्ट्रेट लाईन ही झाली आहे. आता याच्या ग्रेटर दॅनचा रिजन शोधायचा. मग ग्रेटर दॅनचा रिजन काय असतो, मनातल्या मनात ठरवायचं. हे सगळं कॅल्क्युलेशन आता मनातल्या मनात करायचंय. काय करणार आहे तुम्ही, तर या 2x plus y ग्रेटर दॅन इक्वल टू 2 मध्ये x ची किंमत 0 ठेवली, y ची किंमत 0 ठेवली, तर हे सगळं किती झालं, 0 झालं. ग्रेटर दॅन इक्वल टू 2 काय झालं, फॉल्स झालं. मग हे जर फॉल्स असेल तर नॉन ओरिजिन साइड रिजन असतो, त्यामुळे आपण इथं काय लिहिलं, नॉन ओरिजिन साइड हा रिजन झाला. म्हणजे या लाईनच्या वरचा पार्ट, इकडं ओरिजिन साइड आहे, हा आपला ओरिजिन आहे ना, याच्या वरचा पार्ट, ओरिजिन साइड सोडून वरचा पार्ट आला. तर इथं हे लेस दॅन आहे. मग हे जर लेस दॅन असेल तर याच्यामध्ये x ची किंमत 0 ठेवली, y ची किंमत 0 ठेवली, लेस दॅन 1 आहे हा, सॉरी. तर हे 0 इज लेस दॅन 1, हे ट्रू झालं का. मग जर हे ट्रू असेल तर ओरिजिन साइड आला रिजन. हे तुम्हाला आधीच लिहिता आलं तर आधीच लिहा, कसंही करा. मग एक झाला नॉन ओरिजिन साइड, दुसरा झाला ओरिजिन साइड. मग हे जे इक्वेशन आहे 2x plus y equal to 2,
याच्या नॉन ओरिजिन साइडला आपला रिजन आहे, म्हणजे या स्ट्रेट लाईनच्या इकडचा पार्ट आला, या स्ट्रेट लाईनच्या इकडचा पार्ट. तर ही जी स्ट्रेट लाईन आहे x मायनस वाय इक्वल टू 1, या स्ट्रेट लाईनच्या ओरिजिन साइडचा पार्ट आहे, म्हणजे याच्या ओरिजिन साइडला जायचंय. मग आता बघा, याच्या वरती म्हणजे इथं पण आलं, 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 बरोबर. आणि याच्या या ओरिजिन साइडला म्हणजे इकडं पण आलं, इकडं पण आलं, इकडं पण आलं, इथं पण आलं, इथं पण आलं. आता यात कॉमन कोण आहे बघा, याच्या इकडं आणि याच्या इथं कॉमन मध्ये कोण आलं, हा पार्ट आला बघा. फर्स्ट क्वाड्रंट मधला हा आणि सेकंड क्वाड्रंट मधला हा आला. मग हा पार्ट आपण कॉमन मध्ये घेणार, म्हणजेच आपला तो कॉमन सोल्युशन सेट झाला, म्हणजे शेडेड रिजन झाला. मग आपण याला इथं असे ॲरो काढणार. आता हे ॲरो मी ब्ल्यू न काढलेत तुम्हाला समजण्यासाठी, हे तुम्ही नंतर असे पेन्सिलनं ब्लॅकने करायचे. हा तुमचा रिजन झाला आला. हा, मग कॉमन शेडेड रिजन इज द ग्राफिकल सोल्युशन. हे आपलं काय झालं, तर ग्राफिकल सोल्युशन झालं या दोन इनइक्वेशनचं, या दोन इनइक्वेशनचं. आता सेम तसंच अजून एक बघा, x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 2 अँड x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 8. मग सेम आपण तसंच करणार आहे. फर्स्ट वी ड्रॉ द लाईन x मायनस वाय इक्वल टू 2 अँड x प्लस 2y इक्वल टू 8. याच्यावरून इक्वेशन्स तयार केली. मग आपण त्याची इक्वेशन्स इथं लिहिणार. इक्वेशन ऑफ लाईन ही दोन लिहिली इथली. आता त्याचे पॉइंट शोधायचे. एकदा x 0 केला, y आला -2. एकदा y 0 केला, x आला 2. म्हणजे आपले पॉइंट आले a 0 -2 b 2 0. तर इकडं x प्लस 2y इक्वल टू 8 आहे. एकदा x 0 केला, y आला 4. एकदा y 0 केला, x आला 8. म्हणजे पॉइंट आला c 0 4 आणि d 8 0. आता ही दोन्ही इनइक्वेशन कशी आहेत, लेस दॅनची आहेत. त्याचं साइन इथं लिहिलं आपण बघा. ही जर लेस दॅनची असतील तर बघा इथं 0 0 मनातल्या मनात ठेवलं तर इथं काय होणार, 0 मायनस 0 म्हणजे 0 झालं आलं, म्हणजे 0 इज लेस दॅन 2. कळतंय ना. हे इनइक्वेशन कसं आलं बघा, x मायनस वाय लेस दॅन इक्वल टू 2. याची किंमत 0 झाली, मायनस याची किंमत 0 झाली, म्हणजे हे 0 झालं. 0 इज लेस दॅन 2. हे काय झालं, ट्रू झालं. त्यामुळं ओरिजिन साइड तुमचा रिजन झाला. तर दुसरं काय, x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 8. x ची किंमत 0 ठेवली, y ची किंमत 0 ठेवली, म्हणजे हे 0 झालं. 0 इज लेस दॅन इक्वल टू 8. म्हणजे पुन्हा हे ट्रू झालं. हे ट्रू झालं ना. मग हे जर ट्रू असेल तर पुन्हा ओरिजिन साइड आपला रिजन आला. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही मनातल्या मनात करायचं. मग आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण हे कागदावर लिहित होतो, आता लिहायचं नाही. हे इथं डायरेक्ट म्हणायचं ओरिजिन साइड आहे की नॉन ओरिजिन साइड आहे. मग आपण आता याच्यावरून याचे एक्स वाय झेड वर एक्स वाय आणि वाय वर पॉइंट काढणार. मग हा आपण एक्स ऍक्सिस काढला, हा वाय ऍक्सिस काढला. इथं आपला ओरिजिन आहे. इकडं 1 2 3 आला, इकडं -1 -2. इकडं 1 2 3 आलं, इकडं -1 -2 आलं. बघा पहिला पॉइंट ए कोण आहे, 0 -2. 0 -2 म्हणजे इथं आला ए. बी काय त्यावेळेस बघा, बी आहे 2 0. 2 0 इथं आला, म्हणजे हा ए आहे, हा बी आहे. याच्यातून जाणारी ही स्ट्रेट लाईन आपण काढली आणि त्याला इक्वेशन लिहिलं x मायनस वाय इक्वल टू 2. तर दुसरा इक्वेशन आहे तुमचं x प्लस 2y इक्वल टू 8. मग आता त्याचे कोऑर्डिनेट बघा, c 0 4 आहे. 0 4 कुठं आला बघा, इथं आला 0 4. आणि d आहे 8 0. आता 8 इथं आहे, 8 0. मग या c आणि d, हा पॉइंट आपला d आहे. या c आणि d मधून जाणारी ही स्ट्रेट लाईन काढली आणि हिचं इक्वेशन आहे x प्लस 2y इक्वल टू 8. बघा आता या दोन्ही इक्वेशनच्या ओरिजिन साइडला जायचं. मग आता बघा
ही स्ट्रेट लाईन आहे, याची ओरिजिन साइड म्हणजे इकडचा पार्ट आला, म्हणजे काही इकडचा, काही इथला, 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 हा सगळा घ्यायचा. म्हणजे या स्ट्रेट लाईनच्या खालचं हे जे सगळं दिसतंय हे सगळं, बरोबर. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे याची पण ओरिजिन साइड घ्यायची आहे, म्हणजे इकडचा, म्हणजे कॉमन मध्ये कोण आलं बघा, इकडचा आणि इकडचा, याच्या खाली आणि याच्या पण खाली, बरोबर ना. या स्ट्रेट लाईनच्या खाली आणि पुन्हा या स्ट्रेट लाईनच्या ओरिजिन साइडला, म्हणजे कॉमन मध्ये कोण आलं, हा पार्ट आला, हा पार्ट आला, हा पार्ट आला. त्यामुळे आपण शेडेड रिजन मध्ये तो दाखवला. सो कॉमन सोल्युशन सेट इज दिस रिजन. मग आपण लिहिताना काय लिहिणार, बघा, द कॉमन शेडेड रिजन इज द ग्राफिकल सोल्युशन. हे आपला सोल्युशन झालंय. आता सेम असंच इन इक्वेशनचा ग्राफिकल सोल्युशन काढायचा आहे, कॉमन सोल्युशन सेट काढायचा आहे. पण आता इन इक्वेशन 4 असतील. कुठलं कुठलं बघा, असं बघा, फाइंड द फिजिबल रिजन ऑफ द फॉलोइंग इन इक्वेशन्स ग्राफिकली. काय, 3x + 2y लेस दॅन इक्वल टू 8 आणि 2x + y लेस दॅन इक्वल टू 10. हे गणित आता आपण सोडवलं. एवढंच गणित असेल तर आपण आत्ताच याचा कॉमन सोल्युशन सेट काढला, बरोबर. आता हे वाढलं, काय हे, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याचा सोल्युशन सेट काय तो आपण बघितलाय. बघा, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याचा सोल्युशन सेट काय तो, फक्त फर्स्ट क्वाड्रंट. असे सगळे नंबर्स की ज्याच्यामध्ये x आणि y ची किंमत ही 0 आणि 0 पेक्षा मोठी पाहिजे, म्हणजे हा रिजन कुठला आला, तर फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. म्हणजे आपल्या इन इक्वेशन मध्ये जर हे असं असेल, x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, तर आपला रिजन कुठला येणार, पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मधला येणार. आणि परत अजून कमी होणार का, तर ही दोन्ही इक्वेशन आहेत अजून, म्हणजे येताना आपला रिजन फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधला येणार. या दोन मुळे काय होतं, तर आपला रिजन हा फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जात नाही. म्हणजे आतापर्यंत जसं आपण इथं सेकंड क्वाड्रंटला गेलो, किंवा इथं सेकंडला गेलो, इथं थर्डला गेलो, इथं फोर्थला गेलो, असं सेकंड, थर्ड किंवा फोर्थचा रिजन होणार नाही. तो असा फक्त फर्स्ट क्वाड्रंटचा रिजन एवढाच होईल. का, तर तुमच्या इन इक्वेशन मध्ये हे वाढलं. मग आता बघा, हे वाढलं जरी असलं तरी याचं असं टेबल मध्ये घ्यायचं नाही, कारण हे आपल्याला सांगतं फर्स्ट क्वाड्रंट मध्येच फक्त जायचं. मग बघा, आपण फक्त विचार या दोघांचा करायचा. सो टू फाइंड द सोल्युशन ऑफ द सिस्टीम ऑफ द गिवन इन इक्वेशन, आपण हे टेबल काढलं, याची स्ट्रेट लाईन काढायचं आपल्याला. आता याच्या स्ट्रेट लाईन जर काढायच्या असतील तर बघा, ड्रॉ लाईन्स किंवा स्ट्रेट लाईन म्हणा किंवा इक्वेशन ऑफ लाईन्स म्हणा. याचं इक्वेशन काय झालं, 3x + 2y इक्वल टू 18, आणि याचं झालं 2x + y इक्वल टू 10. आता हे थोड्याशा लाईन्स माझ्या इथं गेलेल्या आहेत, तर थोडंसं समजून घ्या. सो लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट, त्याच्यावरचे पॉइंट कुठले कुठले आले बघा, तर एकदा A 0 केला, बघा याच्यावरचे पॉइंट्स कुठले कुठले असतील. एकदा A आपण y 0 केला, y 0 केला तर x किती येईल, 6 येईल, म्हणजे A आला 6 0. तर B बघा, x 0 केला, x 0 केला तर y किती येईल, 9 येईल. बघा, हे झालं A आणि B. तर C किती येईल बघा, या लाईन वरचा इथं C किती आला, तर तुम्ही y 0 केला, y 0 केला तर x आला 5, आणि D x 0 केला तर y आला 10. हे ते 4 पॉइंट इथं आहेत. मग आता हे पॉइंट प्लॉट करायचे आपल्याला. आता याचं साइन बघा, दोघांचं पण साइन लेस दॅन आहे. हा, मग लेस दॅन जर असेल तर मनातल्या मनात इथं x ची किंमत 0, y ची किंमत 0 ठेवा. हे सगळं 0 झालं, हे 0 झालं, म्हणजे हे 0 झालं. 0 इज लेस दॅन 18, 18 ट्रू आहे, म्हणजे ओरिजिन साइड आली. इथं पण x ची किंमत 0 ठेवायची, y ची किंमत 0 ठेवायची. हे टोटल 0 झालं. सो 0 इज लेस दॅन इक्वल टू 10, ट्रू झालं, म्हणजे ही ओरिजिन साइड आली. झालं. तुम्हाला डायग्राम काढायच्या आधी लिहायचं असेल तर तसं लिहा. आता हे एक्स ऍक्सिस काढला मी, हा वाय ऍक्सिस काढला.
मग आता बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. माझा पॉइंट कुठे आहे बघा, ए आहे हा 6-0 आणि त्याच वेळेस बी आहे तुमचा 0-9, तो इथे आहे. म्हणजे मी ही स्ट्रेट लाईन काढली बघा, ए बी ला जोडणारी मी ही स्ट्रेट लाईन काढली. आलं? पुढे बघा, आता हा माझा C50 इथे आहे आणि D010 इथे आहे. म्हणजे मी ही दोन लाईन काढल्या. तर या दोन लाईन अगदी जवळच्या लाईन्स झालेल्या आहेत. तुम्हाला दिसतंय या दोन्ही लाईन अगदी जवळच्या झाल्यात ना. आता या दोन इनइक्वेशन तुम्हाला काय सांगतं, फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जायचं नाही. ही दोन इनइक्वेशन सांगतात फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जायचं नाही. म्हणजे तुमचा रिजन कुठला आला, आता हा नाही आला, हा नाही आला, फक्त एवढा आलाय. आणि एवढ्यातही तुम्हाला काय करायचंय, तर ओरिजिन साइडचं रिजन दाखवायचंय. म्हणजे या स्ट्रेट लाईनचा, ही जी आपली स्ट्रेट लाईन आहे ए बी ची, या स्ट्रेट लाईनच्या खालचा रिजन आला, बरोबर. या स्ट्रेट लाईनच्या खालचा ओरिजिनचा रिजन आला आणि पुन्हा या स्ट्रेट लाईनच्या पण खालचा रिजन आला. त्यामुळे हा जो आपण शेडेड भाग दाखवला, इथं गेलो नाही बघा आपण, इथं पण गेलो नाहीये. तर या दोन्ही लाईनच्या खालचा जो रिजन आहे फर्स्ट क्वाड्रंट मधला, तेवढाच आपण दाखवला. हा तुमचा आला या चारही इनइक्वेशनचा कॉमन रिजन. आणि या कॉमन सोल्युशन सेटला, या शेडेड पार्टला आता आपण म्हणणार फिजिबल सोल्युशन. याला आता आपण काय म्हणणार आहे, तर फिजिबल सोल्युशन. सो कॉमन शेडेड रिजन नाव कुठलं आलं बघा त्याचं, ओ सी, त्याचे व्हर्टायसेस लिहायचे. इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला पी, इथं आला बी आणि हा ओ. कुठले प्रत्येक व्हर्टेक्स पकडायचा, ओ सी पी बी आणि परत ओ. So common shaded region OCPBO is the graphical solution and this graphical solution is known as feasible solution. याला आपण काय म्हणणार आहे आता, तर feasible solution म्हणणार. अजून एक सोडवलेलं एक्झाम्पल बघा, 2x plus 3y less than equal to 6, x plus y greater than equal to 2. आता एक लेस दॅन आहे आणि एक ग्रेटर दॅन आहे. x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता या इनइक्वेशननी काय झालं, तर आपल्याला फक्त या फर्स्ट क्वाड्रंट मधलाच रिजन शोधायचा. इकडं आणि इकडं जायचं नाही. आता फक्त एवढे दोन इनइक्वेशन कन्सिडर करायचे. मग या त्या दोन लाईन काढल्या, याचे पॉइंट्स आले. एकदा x 0 ठेवलं, y आला 2. एकदा y 0 ठेवलं, x आला 3. इकडं x 0 ठेवला, y आला 2. y 0 ठेवला, x आला 2. हे तुमचे 4 पॉइंट्स आले. आता याचे साइन कुठलं आहे, तर लेस दॅन आहे पहिल्याचं, दुसऱ्याचं ग्रेटर दॅन आहे. मग आता बघा याच्यामध्ये 0 0 ठेवलं तर हे अख्खं 0 होणार आहे. सो 0 इज लेस दॅन इक्वल टू 6. ट्रू झालं, म्हणजे ओरिजिन साइड आला. तर यात 0 0 ठेवलं तर 0 ग्रेटर दॅन 2 आहे, म्हणजे हे फॉल्स झालंय. त्यामुळं नॉन ओरिजिन साइड आला. हॅलो. मग आता आपण काय करणार, स्ट्रेट लाईन काढणार. बघा ए आहे 0-2, बी आहे 3-0, म्हणजे ही स्ट्रेट लाईन आली. याचं इक्वेशन आलं 2x plus 3y इक्वल टू 6. आणि दुसरं आहे सी, पुन्हा 0-2 चला, म्हणजे जिथं ए आहे तिथं सी आला आणि डी आला 2-0, म्हणजे ही स्ट्रेट लाईन झाली. या स्ट्रेट लाईनचं हे इक्वेशन आहे. आता बघा एकाचा ओरिजिन साइड आहे तर दुसऱ्याचा नॉन ओरिजिन साइड आहे. हे जे पहिलं इक्वेशन आहे कुठलं, ए बी चं, याचा ओरिजिन साइड घ्यायचा आहे. म्हणजे या स्ट्रेट लाईनच्या खालचा पार्ट. म्हणजे बघा ही जी स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेट लाईनच्या खालचा पार्ट फर्स्ट क्वाड्रंट मधला, फक्त हे घ्यायचं नाही, हे पण घ्यायचं नाही, म्हणजे हे आलं. आणि या स्ट्रेट लाईनच्या वरचा पार्ट, कारण ग्रेटर दॅन आहे ना, नॉन ओरिजिन साइड आहे, म्हणजे ग्रेटर दॅन म्हणजे इकडचा पार्ट आला. म्हणजे कोणता आला, तर हा फक्त त्रिकोणाला बघा छोटासाच, हाच तुमचा शेडेड पार्ट मध्ये आला. त्यामुळे आपण एवढाच फिजिबल रिजन मध्ये दाखवणार आला. आता हा कॉमन शेडेड रिजन म्हणजेच आपण काय म्हणणार त्याला,
तर फिजिबल रिजन म्हणणार आहे. याला आपण म्हणणार फिजिबल रिजन. याचे व्हर्टायसेस काय आले बघा, ए डी आणि बी किंवा ए बी डी हे त्याचे व्हर्टायसेस झाले. हॅलो, हा तुमचा रिजन झाला. बघा हा रिजन कसा आला, तर चारी बाजूने पॅक झालाय ना, बाउंडेड रिजन आला. हा पहिल्या एक्झाम्पलचा रिजन हा बाउंडेड आला. का आला, तर इथं दोन्हीकडे लेस दॅन आहे म्हणून आला. आता हे दोन्ही जर ग्रेटर दॅन असते तर काय झालं असतं, विचार करा बरं. हे दोन्ही ग्रेटर दॅन असते तर इथं ग्रेटर दॅन आलं असतं आणि इथं काय आलं असतं, नॉन ओरिजिन साइड आलं असतं. बरोबर, या दोन्हीकडे नॉन ओरिजिन साइड आलं असतं. मग आपला रिजन कुठला आला असता, नॉन ओरिजिन साइड. फर्स्ट क्वाड्रंट मधला नॉन ओरिजिन साइड म्हणजे दोन्ही लाईनच्या वरचा पार्ट, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट आपला रिजन आला असता. कळतंय? इक्वेशन थोडस बदललं तर कसा फरक पडतोय बघा. लेस दॅन असे आहे म्हणून हा रिजन आला, पण इथं जर मी ग्रेटर दॅन केलं तर माझा रिजन कुठला येणार आहे, तर हा अनबाउंडेड रिजन येणार आहे. या स्ट्रेट लाईनच्या वरचा इकडं आणि या स्ट्रेट लाईनच्या वरचा. मग आता त्याचे व्हर्टायसेस काय होतील बघा बरं. इथला आला ए, इथला आला पी आणि इथला आला डी आणि हा अनबाउंडेड रिजन झालाय. बरोबर आहे ना. हे कधी, जर ह्या दोन्ही इक्वेशन ग्रेटर दॅन असतील तर. तुमचा सोल्युशन सेट कसाही असू शकतो, बाउंडेड पण असू शकतो आणि अनबाउंडेड पण असू शकतो. बाउंडेड असेल तर तो चारी बाजूनी बाउंड होणार आहे, अनबाउंडेड असेल तर तो असा 2-3 व्हर्टायसेस येतील आणि बाकी सगळा रिजन हा अनबाउंडेड असणार आहे.